तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर चला बघूया, आज जडाई माता येथे 7वी माळी निमित्त दर्शनासाठी गेलो आणि दर्शनासाठी गेलो असता खूपच गर्दी त्या ठिकाणी होती आणि गर्दी असल्यामुळे दर्शन करायला खूप वेळ लागला आणि दर्शनाच्या लाईनला मी थांबलो। दर्शनाच्या लाईनला थांबून आतमध्ये एंट्री जेव्हा मी केली तेव्हा खूपच गर्दी त्या ठिकाणी होती। जागृत देवस्थान असलेले जडाई माताचे मी दर्शन केले। भक्ताला पावणारी जडाई माता, या जडाई माताच्या दर्शनासाठी खूप दुरून लोक या ठिकाणी येतात। जिल्हाभरातून, जिल्ह्याच्या बाहेरचेही लोक आज या ठिकाणी येतात। तर बघूया, आपण दर्शन झालं आहे आपले आणि दर्शन करून बाहेर निघालो। आता मी थोडं थंडगार वातावरण होते आणि या थंड अशा वातावरणामध्ये डोंगरावर खूपच भारी वाटत होतं। निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे। आणि हे बघा, ह्या पायरी घेऊन ज्यांचे कोणाचा नवस असन किंवा कोणाचे हे असन ते ह्या बसलेले आहे। तर ह्या पहिल्या माळीपासून तर 8व्या 9व्या 10व्या माळीपर्यंत असतात। तर 30 ते 40 जणी या ठिकाणी आहे वाटतं या। आणि थोडा पाऊस वरती चालू होता आणि आता इकडे बाहेरचं वातावरण बघू आपण। जत्रा होती या ठिकाणी आणि जत्रा असल्याने, जत्रा म्हणल्यावर भजे जिलेबी गरम गरम करणं चालू होती। मग काय, गरम गरम भजे आणि जिलेबी घेतली आणि नंतर चिवड्याचं दुकान पलीकडून होते। चला म्हटलं मग आता चिवडा पण कशाला ठेवायचा, चिवडा पण घेऊ। मग चिवडा आणि जिलेबी घ्यायला पलीकडे गेलो, तिथं पण गर्दी होती थोडी। मग पटापटात चिवडा आणि जिलेबी घेतली आणि नंतर मंदिर परिसराला थोडा राऊंड मारला आणि डोंगराच्या वरती कडेला एकदम प्रसन्न असं वातावरण होतं। हा बघा मंदिराचा कळस। आणि इकडे दर्शन झाल्याच्या नंतर लोक सेल्फी वगैरे काढत होते। इकडच्या कोपऱ्यामध्ये सेल्फी स्पॉट आहे हा इकडचा। गर्दी खूप होती कारण की आज रविवार होता, रविवारची सुट्टी होती आणि रविवारची सुट्टी आणि 7वी माळ आणि जिल्हाभरातील लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, जालन्याच्या। तर मित्रांनो, कसा वाटला माझा मिनी ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तसेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा।